नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानबुवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज महिना अखेर मार्च महिन्याचा शेवटचा व्हिडिओ, म्हणजे जे काही महिन्याभरात आपण प्रश्न विचारता तर त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा आजचा हा व्हिडिओ असतोय. जे काही महिनाभरात तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत, मग ग्रुपवरती असतील किंवा कमेंटमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणाहून पण तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचलं नाही, तर त्या प्रश्नांचे उत्तर आपण आज देण्याचा प्रयत्न करतो. पण प्रश्न उत्तराचा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असला तर पूर्ण बघा. जर बघायचा नसेल तर नका बघू, खरोखर बघू नका. अर्धवट बघून जाताय तुम्ही, त्याच्यामुळे काय होतंय की तुम्हालाच नुकसान, तुमचंच नुकसान आहे. तुम्ही फक्त टायटल वाचताय, तुम्ही फक्त वरती थंबनेलमध्ये जे काही लिहिलेलं आहे तर ते वाचताय आणि त्याच्यावरती कमेंट करताय की मला या विषयाची माहिती मिळाली नाही, मला या विषयाची माहिती हवी आहे, मला हे असं झालं, मला ते तसं झालं. हे करताय ना, तर तो त्याच विषयी तुमचा जो काही प्रश्न असतो तर तो प्रश्नाचं उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दिलेला असतो. पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपल्याला वेळच नाही आहे म्हणा, किंवा आपल्याला तेवढा तितका संयम नाही आहे. आपल्याला 15 सेकंदचे रील्स पाहून सवय झाल्यामुळे मोठे व्हिडिओज किंवा मोठी माहिती किंवा सविस्तर माहिती, विश्लेषणासहित माहिती ऐकायचं आपली हे राहिलेलं नाही आहे, सहनशक्ती राहिलेली नाही आहे. तर ती सहनशक्ती पण तयार करा आणि मग हा व्हिडिओ बघा खरं तर. आणि तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, मुलींचा पण व्हॉट्सअप ग्रुप आहे, मुलांचा पण आहे. म्हणजे मुलांसाठी वेगळा काय केलेला आहे आणि मुलींसाठी वेगळा केलेला आहे. त्यासाठी असेल किंवा तुमचे जे काही पर्सनल एखादा प्रश्न असेल, पर्सनल एखादा विषय असेल तर तो बोलायचा असेल किंवा त्याची माहिती घ्यायची असेल, मी तुम्हाला मदत करू शकत नाही, मला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती तरी देऊ शकतो. तर ती माहिती जर हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या कॉन्टॅक्टसाठी व्हॉट्सअप असेल किंवा कुठेही तोच नंबर सगळीकडे चालतो, 7498018385, 7498018385 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला जे काही हवं आहे, ज्या काही प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर ते माझ्याकडे जर असेल तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न हा करेन. तर प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. पहिलं म्हणजे आता एप्रिल महिन्यापासून पेन्शन आपली दिव्यांग कल्याण विभागाकडून येणार का, असा प्रश्न विचारला गेला होता. तर पहिला सांगतो की प्रश्न उत्तर तर आहेतच, पण खूप चांगल्या गोष्टी या सरकारने आता या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये केलेल्या आहेत. आपण त्याच्यावरती पण लक्ष घालणारच आहोत. पण पहिला सांगतो की दिव्यांग कल्याण विभागाकडून पैसे आपल्याला पेन्शन जी काय 2,500 रुपये येणार आहे तर ती हो येणार आहे. लक्षात घ्या, पहिली पेन्शन आपल्याला येणार आहे 1 तारखेच्या, म्हणजे 1 ते 5 तारखेच्या आत आपल्याला आता पेन्शन येऊ शकते, कारण दिव्यांगांची पेन्शन ही दिव्यांग विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. हे परत दिव्यांग सहायता पोर्टलवरती जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तरी तुमची पेन्शन येणार का, तर हो येणार. तुम्ही जरी रजिस्ट्रेशन केलं नसेल तरी सुद्धा पेन्शन ती येणार आहे. करायला विसरला असाल, करायची मुदत, ई-केवायसी केलं नसाल तर तेवढी पेन्शन तुमची थांबू शकते. लक्षात घ्या, ई-केवायसी किंवा आधार कार्ड लिंक केलं नसेल तर थांबू शकते. तर या ठराविक मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. पण सरकारने काय काय घेतले या महिन्यामध्ये निर्णय, तर त्याचंही कौतुक केलंच पाहिजे. तर जे होळी होती, होळीच्या दिवशी किंवा धुळवडीच्या दिवशी तुकाराम मुंडे सरांनी खूप चांगला निर्णय घेतला. तो म्हणजे 15,000चं टूलकिट. पहिला 1,000 रुपयाचं टूलकिट आपल्याला मिळत होतं, तर ते 15,000चं टूलकिट आपल्याला इथून पुढे मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याचा लाभ तुम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन. त्याच्या नियम व अटी तुम्हाला मी पुढे सांगेनच. हा निर्णय घेतला. दुसरा, दिव्यांग सहायता पोर्टलवरती नोंद करायचं घेतला. दिव्यांग सहायता पोर्टल आणलं आपल्यासाठी, म्हणजे सक्रिय केलं आपल्यासाठी. त्याच्यात 17 योजना आता आलेल्या आहेत, बाकीच्या योजना हळूहळू येतीलच. परत सगळी कामं दिव्यांगांची ऑनलाईन कशी होतील किंवा घर बसल्या कशी होतील याच्याकडे लक्ष देण्यात येतं या मार्च महिन्यापासून. परत अजून एक म्हणजे टेम्पररी दिव्यांगचा विषय मिटवला. टेम्पररी दिव्यांगांना कोणत्या योजना मिळतील, कोणत्या योजना मिळणार नाहीत याच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं. दिव्यांगांना NCMC कार्ड 100% लागू होणार नाही याचा निर्णय घेतला. असे भरपूर सारे, रेल्वेमध्ये ऑनलाईन फॉर्म, म्हणजे रेल्वेला जे कन्सेशन सर्टिफिकेट असतं तर त्याच्यासाठी ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा ऑनलाईन आपण त्याला अप्लाय करू शकतो, या बाबतीत निर्णय झाला. दिव्यांगांना कर्ज योजनेबाबतीत असेल, दिव्यांगांना 20 कोटी राखीव निधी देण्याचा जो काही आता 28 मार्च 2026 रोजी निर्णय झाला, तर तो एक अतिउत्तम निर्णय झालेला आहे. असे भरपूर सारे निर्णय घेतलेले आहेत. परत त्याच्यासोबतच बोगस दिव्यांग शोधायचं, बोगस दिव्यांग शोधून मोहीम ही सुरू झालेली आहे किंवा त्याच्यावरती कारवाई होत आहे. लक्षात घ्या. तर या गोष्टी या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत. आता तुमचा पहिला महत्वाचा जास्तीत जास्त विचारलेला प्रश्न, दिव्यांग सहायता पोर्टलवरती जर नोंदणी केली नाही किंवा रजिस्ट्रेशन जर मी केलं नसेल तर माझा एप्रिल महिन्याचा हप्ता येणार की नाही येणार. जरी तुमचं आत्ता झालं नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो येणार आहे पेन्शन. 2,500 रुपये पेन्शन तुम्हाला येणार आहे खात्यावरती. आलं लक्षात. तुम्ही ज्या जाणकार व्यक्तीकडून मात्र रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्ही जर अजून केलं नसेल तर करून घ्या.
फक्त वेळ मिळेल तसा घ्या करून. आलं लक्षात? तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील असतील तरी सुद्धा करून घ्या रजिस्ट्रेशन करायला फक्त 2-3 कागदपत्र लागतात. आधार कार्ड, यूडीआयडी कार्ड, पॅन कार्ड, हे बँक पासबुक झेरॉक्स, हे ठराविक डॉक्युमेंट्स लागतात. तर त्याच्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन हे करू शकताय. आलं लक्षात? आता दिव्यांगांची पेन्शन मगाशी मी बोलल्याप्रमाणे दिव्यांग कल्याण विभागाकडून येणार नाही, लक्षात घ्या. आता दिव्यांग कल्याण विभागाचं नामकरण बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग झालेला आहे. त्याच्यामुळे तुकाराम मुंडे सरांचं यामध्ये सुद्धा आभार मानले पाहिजे. म्हणजे दिव्यांगांचं फक्त कल्याण न करता दिव्यांग सक्षम कसा बनला पाहिजे हा दृष्टिकोन घेऊन तुकाराम मुंडे सर आता मैदानात उतरलेले आहेत. आणि त्यांनी मंत्रालय असेल किंवा आपलं जे काही मंत्रिमंडळ असेल त्यांनाही कन्व्हिन्स केले की दिव्यांग कल्याण विभागापेक्षा दिव्यांग सक्षमीकरण विभाग पाहिजे. कारण आपल्याला दिव्यांगांना सक्षम बनवायचं आणि त्याच्या हेतूनच दिव्यांग सहायता पोर्टल हे नावारूपाला येत आहे आता. तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून आपल्याला आता ज्या काही योजना मिळतील, मग पेन्शन पासून ते लोन असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, बाकीच्या कोणत्याही योजना असतील तर त्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडूनच आपल्याला मिळणार आहेत, लक्षात घ्या. हे तर झालं. तुम्ही रजिस्ट्रेशन केला नसाल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. त्याची अंतिम मुदत अजून आलेली नाही आहे. तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे, एप्रिल महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे. पण माझा अंदाज असा आहे की एप्रिल महिना पण नाही, मे महिना पण येईल त्याचा, म्हणजे डेट वाढेल. परत ई केवायसीचं आपल्या राज्याने फक्त दिलेलं आहे मुदत, लक्षात घ्या. ई केवायसी आणि आधार कार्ड लिंक, आधार कार्ड यूडीआयडी कार्डला लिंक करायची मुदत 31 मार्च होती, पण ती पुढे वाढवण्यात येईल अशी मला जवळपास 70 ते 80% गॅरंटी आहे. कारण नुकसान असं होणार नाही. आपण मी कशावरनं बोलतोय तर आधार कार्डवरनं बोलतोय. आधार कार्डचं 2 वर्ष म्हणजे ह्या 31 डिसेंबरला बंद होणार, ह्या 31 मार्चला बंद होणार असं म्हणत जवळपास 3 वर्ष, 2 वर्ष तर हे सांगत राहिले, पण 3 वर्ष आपल्याला संधी दिली होती की आधार कार्डला आपण मोबाईल नंबर लिंक करायचं किंवा आधार कार्ड अपडेट करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या होत्या. आलं लक्षात? त्याच्यामुळे ते काय, परत अजून एक, ज्यांचं आधार कार्ड लिंक दुसऱ्या ऍप्लिकेशनला झालेलं आहे, ज्यांचं यूडीआयडी कार्डला आधार कार्ड लिंक करत असताना दुसरं एक ऍप्लिकेशन तयार झालेलं आहे किंवा जे ह्याला दाखवतंय पेंडिंग दाखवत आहे, आधार कार्ड लिंक पेंडिंग दाखवतंय, किंवा मग आधार कार्ड तुमचं प्रोसेसमध्ये आहे म्हणून सांगतंय, लिंक होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, किंवा तुम्हाला हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन चेकअप म्हणजे सीएमओ ऑफिसला तुम्हाला जाऊन हे करायला पाहिजे म्हणून सांगतंय, तपासणी करायला पाहिजे म्हणून सांगतंय. तर त्याच्यासाठी तपासणी करायची नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तपासणी करायची नाही. तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन फक्त ते ऍप्लिकेशन रिजेक्ट करायचं आहे. आणि सीएमओ ऑफिसला चेकिंग सांगत असतील तर तुमचं परत एकदा ऍप्लिकेशन झालेलं आहे. एक तर तुम्ही ते जुनं ऍप्लिकेशन रिजेक्ट करा आणि नवीन ऍप्लिकेशनवरती जाऊन चेकअप करा, म्हणजे नवीन तुम्हाला पर्सेंटेज मिळून जाईल. ही गोष्ट झाली. परत अजून एक म्हणजे तुमचं जर आधार कार्ड वेटिंग वरती दाखवतंय किंवा पेंडिंग दाखवतंय तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. ती चूक तुमची नाही आहे, ती चूक नेट कॅफेवाल्याची किंवा सायबर कॅफेवाल्याची किंवा त्या सीएमओ ऑफिसची आहे. त्याच्यामुळे तुमच्या पेन्शनवरती कोणताही दगा येणार नाही. त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढण्यात आलेला आहे. तुमचं आधार कार्ड लिंक तुम्ही पुढे केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर तुमचं आता सध्या आधार कार्ड लिंक होत नसेल तर अजून एक पर्याय देतो. तुमच्या घरच्या म्हणजे तुमच्या पतीचं, तुमच्या पत्नीचं किंवा तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या आई वडिलांचं कुणाचंही आधार कार्ड तात्पुरतं लिंक यूडीआयडी कार्डला केला तरी चालणार आहे, तात्पुरत्या स्वरूपात. जोपर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत म्हणतोय मी. आलं लक्षात? याही गोष्टी आहेत. अशा भरपूर साऱ्या गोष्टी या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत, लक्षात घ्या. परत या महिन्याची पेन्शन आता म्हणजे एप्रिल महिन्याची पेन्शन 2,500 रुपये आपल्याला मिळणार आहे. ज्यांना कोणाला 1,500 मिळत असेल तर त्यांनी SES पोर्टलवरती जा, तुमचं मागील वर्षाचं किंवा 1.5 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं स्टेटमेंट काढून घ्या. स्टेटमेंट काढून घेतल्यानंतर तिथं समजेल तुम्हाला की लाभार्थी स्थिती किंवा त्याच्यानंतर तुमचं स्टेटमेंट काढून घेतल्यानंतर समजेल की तुम्हाला कोणत्या योजनेखाली तुम्हाला पेन्शन येते. मग ती श्रावणबाळ निवृत्ती पेन्शनमध्ये येते की संजय गांधी दिव्यांग पेन्शनमध्ये येते की संजय गांधी महिला विधवा पेन्शनमधून येते हे कळेल. मग जर विधवा पेन्शन किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती पेन्शन किंवा अनाथ पेन्शनमधून येत असेल तर तुम्हाला तहसीलदार ऑफिसला जायचं, आधार कार्ड यूडीआयडी कार्ड घेऊन जायचं, तिथं सांगायचं त्यांना माझं स्टेटमेंट ते घेऊन जायचं. स्टेटमेंटच्या प्रिंट काढून घेऊन जा प्रिंट. आणि ते प्रिंट घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवायचं काय माझं ह्या योजनेखाली मला पैसे 1,500 रुपये येतात, तर मला 2,500 रुपये येण्यासाठी मला ते दिव्यांग पेन्शनमध्ये टाका, म्हणजे माझी पेन्शन दिव्यांग पेन्शनमधून येईल, सुरू होईल. आलं लक्षात? या गोष्टी केल्याशिवाय आपण होणार नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट ई रिक्षा बाबतीत, ई रिक्षाचा अजून काही अपडेट नाही आहे. काही म्हणजे काहीच अपडेट नाही आहे. सरकारने अपडेट अजून दिलेलं नाही आहे. या अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काहीतरी निर्णय येईल असं वाटत होतं, पण ते आलेलं नाही आहे. ज्या काही मोबाईल रिक्षा देणार आहेत तर त्या मात्र वेगळ्या, त्याला 20-25 कोटी फंडिंग ठेवलेलं आहे त्याला, तर त्या वेगळ्या योजना आहेत. आणि हे आपल्याला आपण ई रिक्षाची योजनेचं फॉर्म भरलो होतो ऑनलाईन, तर ती वेगळी योजना आहे, लक्षात घ्या. परत दिव्यांगांची कर्जमाफी नाही होणार. दिव्यांगांना कर्ज योजनेसाठी तुम्ही CMEGP, PMEGP किंवा NHFDC मधून तुम्ही फॉर्म भरू शकताय.
NHFDC मधून भरला तर बिनव्याजी कर्ज मिळतं. CMEGP मधून भरला किंवा PMEGP मधून भरला तर 30 ते 50% पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते. म्हणजे 10 लाखाला 3.5 लाख किंवा 10 लाखाला 5 लाख सबसिडी मिळते तुम्हाला. मग तुम्ही कोणता व्यवसाय करताय, प्रोसेसिंग व्यवसाय करताय किंवा प्रक्रिया उद्योग करताय किंवा गाई म्हशींचा गोठा करताय किंवा शेळी पालन करताय, कुक्कुट पालन करताय किंवा किराणा स्टोअर टाकताय किंवा एखादी फॅक्टरी टाकताय, त्याच्यावरती तुमच्या ह्याला राहतं. तुम्हाला कमीत कमी 25 लाखापर्यंत लोन मंजूर होतं दिव्यांगांना. फक्त सिव्हिल स्कोर चांगला हवाय. तुम्हाला वाहन घेण्यासाठी सुद्धा लोन भेटतं. असं नाही की वाहन घेण्यासाठी लोन भेटत नाही असं नाही होत. परत 4 चाकी जर तुम्ही घेणार असाल तर पहिला रजिस्ट्रेशन करायचं, शोरूमला जायचं आणि माझं रजिस्ट्रेशन करा म्हणायचं, रजिस्टर करा म्हणायचं. रजिस्टर केल्यानंतर ते दिव्यांग ऑप्शन सिलेक्ट करा म्हणायचं, माझे डॉक्युमेंट्स अपलोड करा म्हणायचं. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ते मंजूर ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला 1200 ते 1500 CC पर्यंत तुम्हाला गाडी घेता येते. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुमचं GST, रोड टॅक्स वगैरे वरचं सूट होतं. लाखाला 20,000 पर्यंत सूट तुम्हाला सवलत मिळते. परत ई रिक्षामध्ये सुद्धा तुम्हाला सवलत आहेत. फक्त 2 व्हीलरमध्ये सवलत कोणत्याही नाही आहेत आणि व्यावसायिक वाहनामध्ये सूट नाहीये. आपल्याला घरगुती चालनासाठी किंवा दळणवळणासाठी तुम्हाला जर गाडी पाहिजे असेल तर तुम्हाला ती गाडी मिळते. JCB मध्ये सूट आहे किंवा बाकीचे जे काही ट्रॅक्टर वगैरे असतील, ट्रॅक्टर रोटावेटर, त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना सूट आहे. त्यामध्ये दिव्यांगांना सवलत आहे. प्रत्येक दिव्यांगाला लायसन मिळतंच असं नाही, पण त्यांच्या नावावरती गाडी खरेदी करता येते. त्यांच्या ज्या काही सवलती आहेत तर त्या सवलती घेता येतात. लायसन मिळत नाही. लायसन फक्त लोकोमोटर वगैरेंना मिळतं. त्यांना का मिळतं? कारण त्यांना ते वेगळ्या टाईपची गाडी दिली जाते किंवा त्यांना ते वेगळे जे काही क्लच असेल किंवा जे काही ब्रेक असेल किंवा जे रेस करायचं आपण एक्सिलेटर असेल किंवा गिअरबॉक्स असेल, हे सगळं हातामध्ये दिलं जातं. स्टेअरिंगचं तिथं दिलं जातं आणि त्याच्यावरतीच आपल्याला ते गाडीचं लायसन मिळतं. ते बसवायला 40 ते 50,000 रुपयाचं किट लागतो आपल्याला एक्स्ट्रा. त्याच्यात चार्जेस बसतात आपल्याला. या गोष्टी आहेत. दिव्यांगांना कर्ज मिळतं. कर्जासाठी प्रोसेस करावी लागते. जी काही नियमानुसार प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा शॉपॅक कार्ड असेल, उद्यम आधार असेल किंवा लाईट बिल असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. आलं का लक्षात? या गोष्टी आहेत. परत बीज भांडवल योजनेतून तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळतं. त्याला 30,000 रुपये सबसिडी मिळते. ही गोष्ट आहे. समाज कल्याणकडून आपल्याला भरपूर साऱ्या योजना मिळतात. मग ते कृषी विभागाकडून असतील, पशुसंवर्धन विभागाकडून असतील किंवा अन्य बाकीच्या गोष्टींकडून असतील. घरकुलसाठी आपल्याला फॉर्म आता ऑनलाईन भरता येणार आहे दिव्यांग सहायता पोर्टलवरती. घरकुलचं जर तुम्हाला विचारताय, भरपूर वेळा घरकुल आम्हाला मिळत नाही, आमच्या नावावरती जागाच पाहिजे का, आम्हाला जर जागा नसणार तर आम्हाला मिळणार का? हो, जागा नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल हे मिळतं. तुम्हाला फक्त सहमती घ्यावी लागते. तुमच्या आईवडिलांची सहमती किंवा तुमच्या भावाची सहमती घेऊन तुम्हाला ते सहमतीपत्र जर त्याला जोडलं तर तुम्हाला घरकुलचा लाभ मिळतो. परत तुमच्याकडे जागाच नसेल, तुम्ही जर तुमच्याकडे 1 गुंठाही जागा नसेल घर बांधण्यासाठी किंवा तुमचं जे काही गावठांमधली जागा किंवा गायरांमधली जागा तुमच्याकडे नसेल शिल्लक, तर तुम्हाला जागा घेण्यासाठी, जमीन घेण्यासाठी ग्रामपंचायत असू दे किंवा नगरपालिका असू दे, ठराविक रक्कम सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतात. त्याचाही फॉर्म आपल्याला भरायला लागतो. लक्षात आलं? 200 स्क्वेअर फूट जागा, 200 स्क्वेअर फूट जागा सुद्धा आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी असेल, शहराच्या ठिकाणी असेल, गावामध्ये असेल, इथं सुद्धा आपल्याला 200 स्क्वेअर फूट जागा मिळते. व्यवसायासाठी 35 वर्ष त्याचा कालावधी असतो. 35 वर्षानंतर रिन्यू करून घ्यायचं असतं त्याचं. तर या गोष्टी आहेत. लायसन मिळतं. अंत्योदयसाठी कोणतीही अट नाही आहे. अंत्योदयसाठी लग्न झालं पाहिजे किंवा 2-4 पोरच पाहिजेत असली कोणतीही अट नाही आहे. ते फक्त तिथले संबंधित अधिकारी, त्यांना कष्ट नको असतात किंवा त्यांना ते गोष्ट द्यायची नसते, तो लाभ द्यायचा नसतो म्हणून आपल्याला लावलेली कारणं आहेत. कारण असे कित्येक उदाहरणं आहेत ज्यांचं लग्नही झालं नाही, ज्यांना मुलंही झालं नाहीत, पण त्यांच्याकडे आता सध्या अंत्योदयचं लाभ ते घेत आहेत किंवा अंत्योदय रेशन कार्ड त्यांच्याजवळ आहे. जरी तुम्हाला अंत्योदयचा लाभ देत नसतील तर ते तुम्ही सांगू शकताय की मला ते जे काही 35 किलो धान्य आहे तर त्याच्यासाठी मी ऍप्लिकेशन करत नाहीये, मला फक्त अंत्योदय कार्ड बनवून द्या, कारण मला बाकीच्या गोष्टींमध्ये, बाकीच्या योजनांमध्ये मला त्याचा लाभ घेता येऊ शकतो, म्हणून मला अंत्योदयचा लाभ दिला पाहिजे किंवा अंत्योदय कार्ड मला दिलं पाहिजे म्हणून सांगितलं पाहिजे. परत अजून एक, पांढरं रेशन कार्ड असेल त्याला पेन्शन चालू होत नाही. तुम्ही प्रयत्न करा, मला काय हरकत नाही, पण पेन्शन सुरू होत नाही आमच्या अंदाजे, आमच्या मते तरी, मी जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये होत नाही पांढरं रेशन कार्ड असेल तर. अजून एक, ऑनलाईन रेशन कार्डला नावं चढवता येतात, नावं कमी करता येतात, याही गोष्टी करता येतात. परत परीक्षा भरपूर निघत आहेत, स्पर्धा परीक्षा असतील, बाकीच्या गोष्टी असतील तर त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकताय. कॅम्प्स आहेत, कॅम्प भरवले जात आहेत. परत ॲक्सेसरीज म्हणजे व्हीलचेअर असेल किंवा बॅटरीवरची सायकल असेल किंवा 3 चाकी बाईक असेल, काठी असेल, पांढरी काठी असेल किंवा कुबडे असेल, भरपूर कानात ऐकायचं मशीन असेल, या गोष्टींचं सुद्धा कॅम्प्स भरपूर लागत आहेत. आपल्या समाज कल्याण विभागाला जाऊन तुम्ही चौकशी करू शकताय आणि त्याचा लाभ घेऊ शकताय. त्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. 15,000 पर्यंत जे काही मटेरियल येतं तर ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं.
परत अजून एक मगाशी 15,000 टूलकिट बाबत मी बोललो, तर 15,000चं टूलकिट जर घेणार असाल तुम्ही, जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे सरकार मान्य संस्थेतून. प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तरी सुद्धा फॉर्म भरा आणि प्रशिक्षण कोणत्या तरी संस्थेमध्ये घ्या. प्रशिक्षण संस्थेमध्ये घेण्यासाठी ऍडमिशन तरी टाका आणि ऍडमिशन घेतला की ते ज्या वेळेला तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेला तिथे अपलोड केला तर सुद्धा चालणार आहे. फक्त एकच अट आहे त्यांची की तुम्ही जे काही टूल किट घेणार आहात तर त्या टूल किटचं जीएसटी बिल लावल्यानंतरच तुम्हाला ते काय जे काही 15,000 आहे तर ते 15,000चा लाभ मिळणार आहे, नाहीतर मिळणार नाहीये, लक्षात घ्या. परत शेळी पालन किंवा दुधाळ गाई म्हशीचं ते ऑनलाईन फॉर्म सुटत असतात. पशुसंवर्धन विभागाच्या याला ऑनलाईन फॉर्म सुटतात, त्याला तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला गट शेती करायची असेल म्हणजे 5 गायी किंवा 10 गायी किंवा 15 गायी किंवा 20 गायी किंवा 100 शेळ्या, 25 शेळ्या, 50 शेळ्या, आधी 2 बोकड 3 बोकड असं करायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळा फॉर्म पशुसंवर्धन विभागामध्ये तुम्ही जाऊन भरू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करून देऊ शकता. त्याला 50% सबसिडी आहे. पण जे 2 गायी किंवा 2 म्हशी किंवा 10 शेळी अधिक 2 बोकड किंवा कोंबड्या 100 किंवा अंडी देणाऱ्या कोंबड्या किंवा त्या ज्या काही हायब्रिड कोंबड्या असतात तर त्या 1000 कोंबड्या घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी जवळपास 70 ते 75% किंवा 80%, जास्तीत जास्त 80% तुम्हाला अनुदान मिळतं. अनुदान मिळतं म्हणजे पहिला आपण रक्कम घालून घ्यायचं असतं, नंतर आपण बिल ज्या वेळेला जमा करतो ते पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये त्यावेळेला आपल्याला त्याचं अनुदान जे काही आपल्या वाट्याचं अनुदान आहे 70 ते 75% अनुदान ते आपल्या खात्यावरती वर्ग केलं जातं. पहिला आपली इन्व्हेस्टमेंट करायला लागते, त्याशिवाय मिळत नाही. साधं झेरॉक्स मशीन जरी समाज कल्याणचं घेत असाल तर त्याला सुद्धा तुम्हाला स्वतःचं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला कोणतंही मिळत नाही. आणि एनएसपीची स्कॉलरशिप अजून कोणाचीच आलेली नाही आहे. तुम्ही विचारताय की एनएसपीची स्कॉलरशिप किंवा दिव्यांगांची जी काही शिष्यवृत्ती असेल तर ती आलेली नाही आहे अजून, तर हो आलेली नाहीच आहे. खरोखर आज अखेर आलेली नाही आहे. एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत येईल असा अंदाज आहे. आलं की मी नक्की तुम्हाला ग्रुपवरती असेल किंवा युट्यूबवरती अपडेट देण्याचा लाईव्हमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की तुमच्याकडे करेन मी. टेम्पररी दिव्यांगांना सगळ्या योजना बंद झाल्या का? तर हो, आता इथून पुढे ज्यांचं टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत किंवा त्यांना ज्या काही योजनांचा लाभ घेता येत होता तर ते घेता येणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे रेल्वे असेल, एसटी असेल किंवा पेन्शन असेल किंवा जे काही झेरॉक्स मशीन किंवा कर्ज योजना असेल, बाकीच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये जे काही लाभ घेतात होतं ते घेता येणार नाही. पण ज्यांचं जुन्या दिव्यांग आहेत, जे जुने दिव्यांग टेम्पररी दिव्यांग आहेत तर त्यांना मात्र पेन्शन ती चालू राहील असा माझा अंदाज आहे. राहील की नाही राहील हे एप्रिलमध्ये आपल्याला समजेलच. आता 2-4 दिवसामध्ये आपल्याला समजेलच की आपली पेन्शन बंद झालेली आहे की नाही झालेली आहे, टेम्पररी आहे. आणि आता टेम्पररी आहे त्यांनी परमनंट कसं करून घ्यायचं, तर तुम्ही टेम्पररी दिव्यांग आहे, तुमचं शेवटचं वर्ष कोणतं आहे बघायचं. 27 आहे, 28 आहे, 29 आहे किंवा 26 आहे. ते ज्या दिवशी तुमचं टेम्पररी संपतंय मुदत त्याच्यानंतर तुम्ही परत एकदा ऍप्लिकेशन करू शकता. परत एकदा ऍप्लिकेशन करून मागणी करू शकता की मला परमनंट दिव्यांगत्व मिळावं, कारण माझं दिव्यांगत्व कमी झालेलं नाही आहे किंवा माझं दिव्यांगत्व वाढलेलं आहे असं सांगून तुम्ही चेकअप करू शकता. फक्त शेवटी ते डॉक्टरांच्या हातात असतं. मी म्हणतोय म्हणून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळेल, मी म्हणतोय म्हणून तुम्हाला परमनंट सर्टिफिकेट मिळेल, म्हणतोय म्हणून तुम्हाला 80% मिळेल, मी म्हणतोय म्हणून तुम्हाला 100%चा दाखला मिळेल असं साफ होत नाही. असं कोणत्याही गोष्ट होत नाही, कारण ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना काहीतरी अभ्यास आहे, त्यांनी काहीतरी कायद्याचा अभ्यास असेल किंवा जे काही आपल्याला दिव्यांगत्व 21 प्रकारचे दिव्यांग आहेत तर त्यांना कोणत्या लेवलला असल्यानंतर, किती डॅमेज झालेला असल्यानंतर किती टक्क्याचा दाखला द्यायचं हे त्यांना शिकवलेलं आहे, त्यांचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे तेच शेवटी ठरवू शकतात. आपण नाही ठरवू शकत की मला आता दिसतच नाही म्हटल्यानंतर मला 100%च नाही 110% दाखला द्यायला पाहिजे असं तसं. त्या काही गोष्टी नसतात, लक्षात घ्या. त्यांचा कायदा जो काय सांगतो, त्यांचं नियमावली जी काय सांगते, त्यांच्या नियमामध्ये काय जे बसतं तर ते देणार आहेत. कारण आता पहिल्यासारखं बोगस दाखले, बोगस UDID कार्ड काढणं बंद झालेलं आहे. आणि जरी तुम्ही बोगस आता काढलात, पैसे देऊन, चिरीमिरी रुपये देऊन, 10-5 रुपये देऊन जर तुम्ही UDID कार्ड जरी काढलात आणि तुम्ही सरकारी जॉबसाठी प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या योजनेमध्ये प्रयत्न करत असाल आणि तुमच्या विरुद्ध जर कोणी तक्रार केली दिव्यांग आयुक्तालयाकडे किंवा जे काही कंप्लेंट नंबर आलेला आहे त्याच्याकडे तुमची जर तक्रार केली तर ज्या तक्रार करणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, त्याचं नाव लपवून ठेवलं जाईल. मात्र तुमच्या कागदाची परतफेड तपासणी होईल. फक्त कागदाची तपासणी नाही तर तुमच्या शारीरिक तपासणी सुद्धा होणार आहे. असं नाही की तुमची शारीरिक तपासणी होणार नाही आणि तुम्ही टेम्पररी दिव्यांग असा किंवा परमनंट दिव्यांग असा, पण तुमचं जुनं कार्ड असेल, तुम्ही अजूनपर्यंत UDID कार्ड काढलं नसेल तर हात जोडून सांगतो तुम्हाला UDID कार्ड काढून घ्या. कारण आता इथून पुढे UDID कार्डच लागू आहे. जुनं जे काही तुम्ही लेखी स्वरूपात घेत होता सर्टिफिकेट ते चालणार नाही. तुमची पेन्शन नाही तर सगळ्याच गोष्टी तुमच्या बंद होणार. कारण जर तुम्ही ते UDID कार्ड काढला नाही तर UDID कार्ड काढलं म्हणजे झालं का, तर नाही आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत असाल, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एक्झाम देऊन क्वालिफाय झालात, जरी एक्झाम देऊन क्वालिफाय झालात किंवा जरी बाकी काय करून क्वालिफाय झालात तरी तुमची फेर तपासणी होऊ शकते किंवा तपासणी केल्याशिवाय तुम्हाला त्या जॉबवरती ऍडमिशन किंवा जॉबवरती तुम्हाला प्रमोशन मिळू शकत नाही, लक्षात घ्या.
जॉबवरती प्रमोशन मिळू शकत नाही, कारण तुमची तपासणी होते, मगच तुम्हाला फायनल लेटर येतं की तुम्हाला जॉब अप्रुव्हल झालाय की नाही झालाय. तेच सगळ्या गोष्टीत आहे. टेम्पररी दिव्यांग असतील किंवा परमनंट दिव्यांग असतील, प्रत्येकाला तेच लागू नियम आहेत, लक्षात घ्या. दिव्यांग आपल्यासाठी हक्क घरात बसून न्याय मागू शकतो. दिव्यांग सहायता पोर्टल असेल किंवा जो काही 74 नंबर मिळालेला आपल्याला 74 वरून सुरू होणारा, तर त्या नंबरवरून आपण आपल्यासाठी दाद मागू शकतो, घर बसल्या दाद मागू शकतो, आपल्याला हक्क मिळवून घेऊ शकतो. आपण आपले जे काही आपल्यावरती होणारे अन्याय आहेत तर त्या अन्यायांना आपण वाचा फोडू शकतो. टेम्पररी दिव्यांगांसाठी सांगेन की तुमचं परमनंट दिव्यांग होत असेल तर करून घ्या. टेम्पररी दिव्यांगांना आता लाभ देण्यासाठीच जे काही नियम बनवलंय ते चुकीचं किती बरोबर आपण त्याच्यामध्ये नाही पडणार आहे, कारण आपण खरे दिव्यांग आहोत, आपण परमनंट दिव्यांग आहोत. डुप्लिकेट दिव्यांग काय खोटे दिव्यांग नाही आहेत, मी म्हणत नाही की ते खोटे दिव्यांग आहेत म्हणून, पण कसं असतं ते टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपाचे दिव्यांग आहेत, त्याच्यामुळे त्यांना लॉंग टर्म चालणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत किंवा लॉंग टर्म चालणाऱ्या ज्या काही योजना आहेत तर त्या देणं बंद केलेलं आहे. याचा अर्थ मला तरी काय वाटत नाही की चुकीचं आहे असं, कारण माझ्या मते, कारण परमनंट दिव्यांग जे 100% किंवा 80%च्या वरचे जे दिव्यांग आहेत तर त्यांना शेवटच्या दिव्यांगापर्यंत सगळे लाभ मिळत नाहीत, पण हे बाकीचे जे काही 40 ते 60% असतील किंवा 40 ते 80%पर्यंतचे दिव्यांग असतील किंवा टेम्पररी दिव्यांग असतील तर ते जास्ती लाभ घेतात किंवा त्याचा अभ्यास करून त्यांनी तो निर्णय घेतलेला असू शकतो, किंवा जास्त परमनंट दिव्यांगांपेक्षा टेम्पररी दिव्यांगांची संख्या जर वाढत असेल, वाढू लागली असेल किंवा वाढत असलेली दिसत असेल, त्यांनी जो काही अभ्यास आहे तर तो अभ्यास केल्यानंतरच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की टेम्पररी दिव्यांगांना फक्त सर्टिफिकेट मिळेल पण त्यांचं ते जे काही सुविधा आहेत तर त्या मिळणार नाहीत, असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्याचं GRचं वाचन करा, ते परिपत्रक जे काही काढलेलं आहे तर त्याचं व्यवस्थित वाचन करा, त्यातनं कोणते लाभ मिळतात कोणते लाभ मिळत नाहीत याच्या बाबतीत पण अभ्यास करा. परत आता नवीन ऍडमिशन सुरू होतील, आता एक्झाम्स आलेले आहेत, एक्झाम संपल्यानंतर नवीन ऍडमिशन सुरू होतील. नवीन कॉलेजला तुम्ही जर कॉलेज करत नसाल, शाळा करत नसाल तरी सुद्धा परत एकदा ऍडमिशन घ्या, कॉलेज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, शिक्षण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. शिक्षणासाठी कोणतीही अट नसते, शिक्षणासाठी कोणतंही वय नसतं, त्याच्यामुळे त्याचा विचार करू नका. तुम्हाला फक्त शिक्षणाचा फायदा मी तुम्हाला सांगतो की फक्त तुमचा शिक्षणाचा फायदा म्हणजे तुम्हाला पदवी हातात मिळेल एवढंच नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यात आर्थिक फायदाही मी तुम्हाला करून देऊ शकतो, किंवा आर्थिक फायदा कसा करून घेता येऊ शकतो याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकतो. त्याच्यामुळे जर तुमची इच्छा असेल तुम्हाला आर्थिक लाभ करून घ्यायचा, दोन्ही हाताने आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल, म्हणजे एका हाताने आपल्याला प्रमाणपत्र किंवा एका हाताने आपल्याला एज्युकेटेड असलेल्याचं किंवा एज्युकेशन तर मिळणारच आहे आपल्याला, त्याच्यासोबतच दुसऱ्या हातात आपल्याला म्हणजे पैसे सुद्धा मिळणार आहेत. मग ते हाच स्वार्थ धरून सुद्धा जरी आपण शिकलो तरी सुद्धा खूप मोलाचं ठरू शकतं, कारण पुढे येणाऱ्या योजना असतील, पुढे येणारे जे काही जॉब वेकेन्सीज असतील त्याच्यासाठी शिक्षण हे खरोखरच अनिवार्य किंवा महत्वाचं ठरणार आहे. तर त्याचा आत्ताच विचार करा. वय मॅटर करत नाही शिक्षणासाठी, तुम्ही किती जरी वयाचे असलात तरी सुद्धा तुम्ही शिकू शकताय, फक्त ऍडमिशन घ्या. तुम्ही शिकण्यासाठी मी जे काही तुम्हाला सहकार्य करायला लागेल, माहिती द्यावी लागेल तर ती देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन तुम्हाला. या गोष्टी आहेत महिन्याभरामध्ये विचारलेल्या गेलेल्या ज्या काही महिन्याभरातल्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि टेम्पररी दिव्यांगांच्या बाबतीत पण विषय थोडक्यात बोललोय मी, पण बाकीचं जे काही कॉन्फिडेन्शियल असेल किंवा जे काही भांडणं लावणाऱ्या गोष्टी असतील तर त्या मी बोलणार नाही. ते तुमचं तुम्ही समजून घ्या काय असतात काय नाही त्या गोष्टी. आणि बोगस दिव्यांगांच्यावरती पण कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. बोगस दिव्यांगांच्यावरती पण आता त्यांची तपासणी होते, त्यांचे पर्सेंटेज कमी होत आहेत, त्यांचे पर्सेंटेज फक्त कमी होत नाही आहेत, तर त्यांना लेटर पण जात आहेत की तुम्ही आता याची जे काही आहे तर त्याचं नुकसान भरपाई द्यायचं आहे, तुम्हाला शिक्षा होऊ शकते, तुम्ही हे असं का केलात की तुम्ही दिव्यांग नाही आहेत म्हणून त्याची फेड तपासणी होतीये. पण त्यांना जर ते खरंच ते दोषी आढळतील तर त्यांना 2 वर्षाची शिक्षा, 2 लाख रुपये आणि ज्या आजपर्यंत सरकारी नोकरीमधून त्यांनी जे काही कमवलेलं आहे तर ते सुद्धा परत द्यायची, म्हणजे देण्यासाठीच काय म्हणते त्याला नियमावली आणलेली आहे सरकारने किंवा तुकाराम मुंडे सरांनी. त्याच्यामुळे तुकाराम मुंडे सर जर असे काम करत आहेत तर याच्यापेक्षा जास्त कामं येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एप्रिल टू मार्च 2026 ते 27 मध्ये होतील अशी अपेक्षा आहे. कारण तुकाराम मुंडे सरांनी जे काही व्हिडिओ युट्यूबवरती वगैरे सोशल मीडियावरती टाकलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्पष्ट की आता दिव्यांगांचं कल्याण बाज झालं, दिव्यांगांना सक्षम बनवायचं आहे, दिव्यांगांना सक्षमीकरण करायचं आहे, दिव्यांगांचं सक्षमीकरण करायचं आहे, दिव्यांगांचं सक्षमीकरण विभाग आपण म्हणून स्थापन करत आहोत आणि त्यातून दिव्यांगांचं प्रत्येक दिव्यांगाचं सक्षम दिव्यांग झाला पाहिजे हाच आपला प्रयत्न राहील म्हणून तुकाराम मुंडे सरांनी सांगितलेला आहे. त्याच्यामुळे तुकाराम मुंडेंच्या या निर्णयाचं मी खरंच आपल्या दिव्यांगांचा आवाज या चॅनलतर्फे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. असे चांगले चांगले निर्णय घ्या आणि शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा किंवा शेवटच्या दिव्यांगापर्यंत जी काही योजना असेल किंवा जे काही लाभ असतील तर ते लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न तुकाराम मुंडे सर करा घर बसल्या.
एवढीच एक कळकळीची विनंती करतो. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ मोठा झालाय मला माहित आहे, पण मी पहिल्याच व्हिडिओचं सांगितलं होतं, पण तरी पण अनेकदा सांगतो की मोबाईल नंबर माझा 7498018385 हा माझा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकताय. व्हिडिओ थोडे मोठे होत आहेत, कारण सविस्तर माहिती जर द्यायची असेल तर व्हिडिओ मोठे होणारच, आपल्याला 15 सेकंदात व्हिडिओ करता येत नाहीत. तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करू शकता, दिव्यांगांचा आवाज म्हणून फेसबुकवरती पण फॉलो करू शकता. आणि आपण अजून कोणत्या नवीन गोष्टी केल्या पाहिजेत याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपला आता तरुण पिढी आपली दिव्यांगांची, आता तरुण दिव्यांग खूप जास्त आहेत, मग ती मुलं असतील मुली असतील, यांच्या लग्नाचा विषय खूप गंभीर बनला आहे, यांच्या बिझनेसचा किंवा यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी तर आता तुकाराम मुंडे सर प्रयत्न करत आहेत, तुकाराम मुंडे सर सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करतायत. पण आपली काहीतरी जबाबदारी आहे, आपण दिव्यांग आहोत म्हटल्यानंतर आपलीही काहीतरी जबाबदारी आहे, आपणही आपल्यासाठी लढलं पाहिजे, आपणही आपल्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मग त्याच्यामुळे मी तर सांगेन की प्रत्येक दिव्यांगाने नोकरीच्या मागे न लागता, नोकरी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नोकरीच्या मागे लागाच, पण आपण दिव्यांग आहोत म्हणून आपला सहज जागा काढता येईल किंवा आपल्याला आरक्षण आहे आणि आपली बुद्धीची म्हणजे आपली पात्रता तेवढी नसेल, पण तरी सुद्धा आपण वर्षानुवर्ष प्रयत्न करत असू तर आपल्या सारखे मूर्ख आपणच आहोत. आता बघा, मला सगळेच म्हणतात की स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न कर वगैरे वगैरे, पण माझी कुवत नाही आहे ती, माझी लायकी ती नाही म्हटल्यानंतर मी प्रयत्न करत नाहीये. माझं डोकं कशात आहे किंवा माझे प्रयत्न मी कशात यशस्वी होऊ शकतो हे माझं मला समजलंय, मग मी त्या याच्यातून प्रयत्न करतोय. मग तसंच तुम्ही पण सगळेच शेळींसारखं किंवा मेंढरांसारखं नोकरीच्या मागे धावू नका, बिझनेस पण करू शकतो. बिझनेसमधून सुद्धा खूप जास्त चांगलं अर्निंग आपण करू शकतो. तर त्याच्या मागे लागा, त्याच्यासाठी गायडन्स हवा असेल, त्याच्यासाठी माहिती हवी असेल तर नक्की आपल्याच ग्रुपमध्ये वगैरे खूप चांगले चांगले मुलं आहेत, त्यामध्ये ते तुम्हाला माहिती देतील. आणि त्याच्यासोबतच जर लग्नासंदर्भात काही आपण प्रक्रिया केली पाहिजे, दिव्यांगांची, आपल्या दिव्यांग मुलांची किंवा दिव्यांग मुलींची लग्न झाली पाहिजेत म्हणून, मग ते कोणत्याही, मी जात घेत नाही, तुम्हाला माहित आहे, कोणत्याही जातीचा असू दे, कारण आपला दिव्यांग हा एकमेव समाज आहे, असा आहे की ज्यामध्ये सर्व दिव्यांग आहेत, सर्व दिव्यांगांना, प्रत्येक जातीचा दिव्यांग आहे, 12 बलुतेदार सगळे आहेत त्यामध्ये. त्याच्यामुळे कोणत्याही जातीचा पातीचा आपण विचार न करता आपण फक्त रक्ताशी नातं ठेवूया, कारण कोणती जात पात बघून आपल्या शरीरामध्ये धावत असलेलं रक्त तर ते ठरत नाही, लक्षात घ्या. म्हणजे कोणाचं रक्त पिवळं किंवा कोणाचं रक्त निळं किंवा कोणाचं रक्त हिरवं किंवा कोणाचं रक्त भगवं असं नाही आहे. प्रत्येकाचं रक्त हे लालच आहे. त्याच्यामुळे जातीवरून त्याचा भेदभाव करणे किंवा जातीवरून त्याची तुलना करणे किंवा जातीवरून त्याला हिनवणे किंवा जातीवरून त्याला ठरवणे की बाबा हा माझ्या पात्रतेचा आहे की नाही आहे, हे विचार सोडून द्या. आपण सगळे एकाच समाजाचे आहोत आणि तो समाज म्हणजे आपला दिव्यांग समाज. तर याच्यातून आपण प्रयत्न करूया, दिव्यांगांना सक्षम जसं बनवायचं आहे तसं त्यांच्यासोबत त्यांना लाईफ पार्टनरही मिळवून देण्यासाठी आपण काही प्रयत्न करता येतात का, ते जर तुम्हाला विचार माहीत असतील किंवा नवीन आयडियाज काय असतील या दोन्ही बाबतीत, बिझनेस बाबतीत पण आणि लाईफ पार्टनर मिळवण्याबाबतीत, तर ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आणि त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.